आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा देव बाप्पा, आकाश व पृथ्वी यांच्या उत्पन्न करणारे देव बाप्पा, सर्वसमर्थ प्रभू, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देवप्पा तू आम्हाद्वारे करून घेऊन काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो बाप्पा, आमेन. आजच्या मननासाठी आपण शुभवर्तमान जे वाचलेलं आहे ते मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 13 ते 20 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 13 ते 20 यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त शिष्यांना प्रश्न विचारतो की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. तर शिष्य त्याला उत्तर देतात की कित्येक जण असं म्हणतात की आपण बप्तिस्मा करणारा योहान आहात, कित्येक जण म्हणतात आपण एलिया आहात, कित्येक जण म्हणतात आपण इर्मया आहात किंवा संदेष्टा आहात. तर येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात. ते शिमोन पेत्र जो आहे त्याने अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे आणि ते येशू ख्रिस्ताला खूप आवडलेलं आहे. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. 16वा वचन शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. मग येशू ख्रिस्ताला हे उत्तर खूप आवडलं आणि येशू ख्रिस्त 17व्या वचनामध्ये त्याला म्हणतो, शिमोन बारियाना धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. 18व्या वचनावर आपण आज चिंतन आणि मनन करणार आहोत. आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. म्हणजे मंडळी म्हणजे चर्चचा रचणारा, स्थापन करता, संस्थापक कोण आहे? येशू ख्रिस्त. कारण तो काय बोलतो, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. येशू ख्रिस्त बोलतो. म्हणजे येशू ख्रिस्त हा चर्चचा कोण आहे? संस्थापक आहे. स्वामी, मालक, संस्थापक, रचणारा, मंडळी रचणारा तो कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त. आणि म्हणून त्याने एक दिवशी काय केलं, ही मंडळी सेंट ख्रिस्तोफर चर्चची मंडळी स्थापली आणि कितीतरी वर्ष तुम्ही तुमच्या आधीचे तुमचे लोक, तुमच्या नंतरचे तुमचे लोक या मंडळीमध्ये काय करतील? देवाची सेवा करतील, उपासना करतील. देवबाप्पाची स्तुती असो. तर मंडळीचा संस्थापक येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्तच असतो. देवबाप्पाची स्तुती असो. तर या मंडळीमध्ये म्हणजे चर्चमध्ये आपण काय यायला पाहिजे? पहिली गोष्ट आपण बघितली की तो येशू ख्रिस्त संस्थापक आहे मंडळीचा, त्यामुळं आपण यायला पाहिजे. आणखी काय? तर हा जो आपला रविवार आहे तो 20व्याचा दिवस शब्बात आहे. यहुद्यांच्या काळातला शब्बात शुक्रवार संध्याकाळी 6 ते शनिवार संध्याकाळी 6 असा होता. पण नंतर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर शब्बात जो आहे तो रविवार झालेला आहे. कारण रविवारी येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आणि शब्बात पवित्रपणे पाळ ही प्रभू श्री ख्रिस्ताची परमेश्वराची आज्ञा आहे. आणि तो शब्बात पवित्रपणे पाळ म्हणजे काय? शब्बात दिवशी आपल्याला काय करायचं आहे? देवाचं चिंतन आणि मनन करण्यासाठी, देवाची उपकार स्तुती करण्यासाठी मंदिरामध्ये यायचं. मग मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय मिळतं? शब्बात दिवशी काय मिळतं? पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक आपण बघू. उत्पत्ती 2रा अध्याय 3रं वचन. परमेश्वराने सर्व सृष्टी किती दिवसात निर्माण केली? 6 दिवसामध्ये निर्माण केली. आणि 7वा दिवस त्याने काय केला? विसावा घेतला. आणि विसावा घेतला त्या दिवशी त्याने काय केलं? देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. पुढे विसावा घेतला. पण त्या दिवशी एक महत्वाचं काम केलेलं आहे. काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे शब्बात दिवशी परमेश्वर आशीर्वाद देतो. आपल्याला उत्पत्ती 2रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 6 दिवस त्याने सर्व सृष्टी निर्माण केली. 7व्या दिवशी विसावा घेतला आणि 7व्याच दिवशी त्याने काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे.
म्हणजे हा जो शब्दात आहे त्या दिवशी परमेश्वर आशीर्वाद देतो, म्हणून आपण चर्चला आलं पाहिजे. शब्दात दिवशी रविवारी आपण चर्चला आलं पाहिजे. याचं कारण चर्चचा संस्थापक दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरं कारण म्हणजे शब्दात दिवशी परमेश्वर आशीर्वाद देतो, ते घेण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी आपण चर्चला आलं पाहिजे. देवाची स्तुती असो. आणखी काही गोष्टी आहेत, ते म्हणजे आपल्याला शांती मिळते, आपल्या मनाला शांती मिळते. दया आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकायला मिळते. आपल्याला आपण चर्चला आलो की आपल्याला आनंद वाटतो, स्वर्गीय आनंद आपल्याला प्राप्त होतो, आपलं मन आनंदी होतं, आपलं जीवन विजयी जीवन होतं देवाच्या आशीर्वादामुळे. आपण आपल्या जीवनामध्ये काही कष्ट, त्रास, पीडा, दुःख सहन करत जरी असलो तरी आपल्याला त्याच्या वचनाद्वारे विजयी जीवन मिळतं, आणि ते विजयी जीवन प्राप्त करण्यासाठी आपण चर्चला येतो. प्रीती, देवावर प्रीती करण्यासाठी आणि एकमेकावर प्रीती करण्यासाठी आपण चर्चला येतो. सहभागिता, प्रभोजन ही सहभागिता घेण्यासाठी आपण चर्चला येतो. एकमेकाच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण चर्चला येतो. तर ही सर्व कारणं आहेत ज्या कारणासाठी आपण चर्चला येतो. येणं आवश्यक आहे आणि यायला पाहिजे. प्रथम गोष्ट, संस्थापक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. देवबापाची स्तुती असते. या खडकावर मी आपली मंडळी रचली. आता खडक कोण आहे? खडक, या खडकावर मी आपली मंडळी. संस्थापक येशू ख्रिस्त आहे. खडक काय आहे? खडक हा जो पेत्र बोलला ना की तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र हा विश्वास, हा खडक आहे. त्याच्या मनामध्ये जो विश्वास आहे की ख्रिस्त हा कोण आहे? जिवंत देवाचा पुत्र आहे. हा जो विश्वास आहे तोच काय आहे? खडक आहे. आणि त्या खडकावर प्रभू येशू ख्रिस्त मंडळी स्थापन करतो. आणि मग ती मंडळी हलत नाही किंवा त्या मंडळीला काहीच होत नाही. ती मंडळी वर्षानुवर्षे, जशी तुमची मंडळी वर्षानुवर्षे आहे तसं मंडळी वर्षानुवर्षे देवाचं गौरव, देवाची उपासना करण्यासाठी एकवटते. देवबापाची स्तुती असो. खडक म्हणजे काय आहे? ख्रिस्त देवाचा पुत्र हे मानणारे लोक. ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे हे मानणारे, हे विश्वासणारे लोक जे आहेत, तो विश्वास म्हणजे काय? खडक आहे. आणि तो विश्वास ज्यांचा आहे ते देवाच्या गौरव करण्यास पात्र आहेत, देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यास प्राप्त आहेत. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची शांती मिळते, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद मिळतो. आणि आशीर्वाद म्हणजे काय ते पण दिलेलं आहे. नीतिसूत्रे 10वा अध्याय 22वा वचन. नीतिसूत्रे 10वा अध्याय 22वा वचन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. आशीर्वादाची एक व्याख्या छोटीशी दिलेली आहे. नीतिसूत्रे 10वा अध्याय 22वा वचन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, त्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. म्हणजे समृद्धी ही परमेश्वराच्या आशीर्वादाशी निगडीत आहे, जोडलेला आहे समृद्धी. म्हणजे तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देतो म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. मागच्या संदेशामध्ये आपण पाहिले की उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वाद दिला की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेन, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझं कल्याण करेन, तुझा अभिष्ट चिंतणाऱ्याचं मी अभिष्ट करेन, तुझं अनिष्ट चिंतणाऱ्याचं मी अनिष्ट करेन. 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिले 1, 2, 3 वचनामध्ये. उत्पत्ती 13व्या अध्याय 2रं वचन आपण पाहिले की अब्राहम सोने, रुपये आणि कळप यांनी समृद्ध होता. यांनी काय होता? समृद्ध होता. म्हणजे परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वाद दिला आणि अब्राहम समृद्ध झाला. आणि त्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही असं पण म्हटलेलं आहे आशीर्वादामध्ये. नीतिसूत्रे 10वा अध्याय 22वा वचन. फार कष्ट केलं, फार कष्ट केलं, जीव जाऊपर्यंत कष्ट केलं, काय उपयोग त्याचा? परमेश्वर जे देतो, जे आशीर्वादात असतं ते आपल्याला परमेश्वर कमी कष्टाचं, चोरी किंवा फसवणूक न करता
देतो. कमी कष्टामध्ये आपल्याला परमेश्वर कसाही कुठूनही कधीही कसलाही गोष्टीमध्ये फायदा करून देतो. जर आपण देवाच्या वचनामध्ये राहिलो तर आपल्याला मागणी पण नसते आणि कल्पना पण नसते. अशा गोष्टी परमेश्वर आपल्याला अचानक योजना त्याच्या असतात, त्या साकार करतो आणि आपल्याला परमेश्वर देतो. त्याला म्हणतात आशीर्वाद. त्याला काय म्हणतात? आशीर्वाद. देवबापाची स्तुती असो. आपण चर्चमध्ये येतो आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. आपण चर्चमध्ये येतो देवाची शांती प्राप्त करण्यासाठी. आपण चर्चमध्ये येतो देवाची उपासना करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी. आता चर्चमध्ये परमेश्वर उपस्थित आहे. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे. आपल्या चर्चमध्ये वचन लिहिलेलं आहे, हबक्कूक 2 अध्याय 20 वचन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे म्हणून आपण मंदिरामध्ये आलं पाहिजे. आणि सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा म्हणजे मंदिराची वेळ झाली, शब्बात दिवस असेल तर जे काही आपलं महत्त्वाचं अतिमहत्त्वाचं काम आहे ते बंद, स्तब्ध राहिलं पाहिजे. सगळी कामं स्टँड स्टील म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. स्टँड स्टील म्हणजे स्तब्ध, काहीच नाही करायचं, फक्त देवाच्या उपासनेसाठी मंदिरामध्ये आहे. सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. देवबापाची स्तुती असो. आम्ही इस्रायलमध्ये एक गोष्ट बघितली ती अशी की शुक्रवारी संध्याकाळी 6ला त्यांचा शब्बात अजूनही सुरू होतो. तर 5:45ला इतकी घाई असते त्या लोकांची की सगळं आवरून बंद करायचं. सगळं हॉटेल बंद, मॉल बंद, रस्त्यावर पण कोणसुद्धा दिसणार नाही. 5:45ला बघितलं तर सगळे घाईघाईने आपल्या कारने वगैरे निघून जात असतात. 6ला सगळं स्टँड स्टील असतं म्हणजे सगळं स्तब्ध असतं. आणि 6ला ते सगळे देवाच्या मंदिरामध्ये असतात. तसं येशू ख्रिस्ताने आपल्याला जो दिलेला आहे शब्बात, पुनरुत्थानानंतरचा शब्बात हा रविवार आहे. आणि रविवारी आपण सर्व गोष्टी स्तब्ध करून, सर्व गोष्टी सोडून देवाच्या मंदिराला आलं पाहिजे, कारण तेथे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. देवबापाची स्तुती असो. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. परमेश्वर मंदिरामध्ये आहे, तो आशीर्वाद देतो म्हणून आपण मंदिराला आलं पाहिजे. येशू ख्रिस्त पण मंदिरामध्ये उपस्थित आहे असं आपल्याला पाहायला मिळतं बायबलमध्ये. प्रगटीकरण 1:13 आणि 1:20 वाचूया. प्रगटीकरण 1:13 आणि 1:20. आणि तो त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायपोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी माझ्या दृष्टीस पडला. प्रेज द लॉर्ड. कोण दृष्टीस पडलेला आहे? मनुष्याच्या पुत्रासारखा आहे ना. मनुष्याचा पुत्र दृष्टीस पडलेला आहे. कुठं? स्वर्गामध्ये. आणि तो कुठं आहे? कुठं आहे? समयांच्या मध्यभागी. कुठं आहे तो? समयांच्या मध्यभागी. स्वर्गीय राज्यामध्ये समयांच्या मध्यभागी पायघोळ वस्त्र परिधान केलेला मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. समयी म्हणजे काय ते प्रगटीकरण 1:20 मध्ये सांगितलेलं आहे. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या त्या 7 समयाचे दूत हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळाचे दूत आहेत आणि 7 समया ज्या तू पाहिल्या त्या 7 मंडळे आहेत. 7 समय ह्या काय आहेत? 7 मंडळे आहेत. 13व्या वचनामध्ये आपण पाहिले की समयांच्या मध्ये आहे. आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो की तो समय म्हणजे काय? मंडळी आहे, चर्च आहे. मंडळीमध्ये येशू ख्रिस्त आहे, समयामध्ये येशू ख्रिस्त आहे. तर येशू ख्रिस्त मंडळांमध्ये आहे. येशू ख्रिस्ताची उपस्थिती मंडळीमध्ये असते. देवबापाची स्तुती असते. मी तुम्हाला हे उदाहरण सांगितले की नाही मला आठवत नाही, परंतु कुर्ला चर्चला मी होतो तेव्हा एक असा CCTV कॅमेरे आहेत आणि ते रविवारी आले की चेक करत असतात. तर रविवारच्या पहाटे म्हणजे शनिवारच्या रात्री, रविवारच्या पहाटे तिथे असं दिसलं की बेंचमधून देवदूतांसारख्या प्रतिमा, 2 देवदूतांसारख्या प्रतिमा बेंचमधून फिरत आहेत.
CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅच झालेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडे अजूनही आहे. आणि ते असं फिरत आहेत की असं चालत नाहीत, ते असं हवेतून बेंचच्या मधून फिरत आहेत. दोघेजणं हवेतून बेंचच्या मधून फिरत आहेत. नंतर ते पुढे येतात वेदीवर आणि वेदीतून वर जातात. असा तो एक शॉर्ट व्हिडिओ कॅच केला होता. आणि तो व्हिडिओ नंतर आम्ही पाहिला. आम्हाला पण खूप आनंद वाटला, आश्चर्य वाटलं की रविवारची भक्ती होण्यापूर्वी काय झालं होतं, देवाची उपस्थिती येण्यासाठी देवदूतांनी तिथे काय केली होती, हजेरी लावली होती. तर देवदूतांसारखेच जसं वर्णन बायबलमध्ये केलेलं आहे देवदूतांचं, तसं वर्णन त्या 2 व्यक्तींचं देवदूतांचं ते दिसत होतं. आणि ते चालत नव्हते, तर बेंचमधून हवेत फिरल्यासारखे ते फिरतात. देवबाप्पाची स्तुती असो. आत्ता आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त मंडळांमध्ये काय आहे, मंडळांमध्ये आहे. आणि समयांमध्ये आहे. आणि समय म्हणजे काय आहे, तर मंडळी आहे. देवबाप्पाची स्तुती असो. आणखी एक गोष्ट आपण पाहिली जाता की 7 तारे उजव्या हातात आहेत येशू ख्रिस्ताच्या. आणि ते 7 तारे हे काय, 7 मंडळांचे दूत आहेत. मंडळांचे दूत म्हणजे कोण? मंडळीची काळजी घेणारे पास्टर असतील, पाळक असतील, सुवार्तिक असतील, शिक्षक असतील. आता आपण दुसरा शास्त्रपाठ जो वाचला, एफिसकरास पत्र 4 अध्याय 11 वचन वाचा. एफिस 4:11. हां 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 असे नेमून दिले. कोण? प्रेषित. आता प्रेषित अंगठा मोठं काम आहे त्याचं. सगळे आईवडील, बहीण भाऊ सगळं काही सोडून ते प्रेषित म्हणून येतात देवाच्या सेवेला, सर्व काही सोडतात. हे बोट म्हणजे काय आहे? संदेष्टा. संदेष्टाचं काम काय? तो तूच आहेस, है ना. योहान संदेष्टा होता, त्याने हेरोद राजाला त्याची मिस्टेक दाखवली, तो तूच आहेस, नाही का. नाथान संदेष्टा होता, त्याने दाविदासारख्या राजाला मिस्टेक दाखवली की तो तूच आहेस. संदेष्टा म्हणजे हे बोट आहे, तो तूच आहेस. हे बोट म्हणजे सगळ्यात मोठं, ते म्हणजे सुवार्तिक. मोठं कार्य खेड्यापाड्यात, गावोगावात, श्रीमंतापासून गरिबापर्यंत देवाचं वचन पोचवणारे ते सुवार्तिक. हे पाळक छोटं बोट आहे, परंतु मंडळी एक जरी असली तरी त्या मंडळीची काळजी घेणं हे देवाने त्या पाळकांवर सोपवलेलं असतं. कधी कुठलाही बायबल न समजलेला, वचन न समजलेला कुठलाही प्रश्न असला तरी पाळकांनी पवित्र आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन घेऊन त्या प्रश्नाचं निराकरण करणं हे पाळकांचं काम आहे. मंडळीला सेवा देणे हे पाळकांचं काम आहे. पाळक आणि मग हे शिक्षक, मग ते बायबल सेमिनरीचे असू देत किंवा संडे स्कूलचे असू देत, हे सर्व 5 काय आहेत? देवबाप्पाचे सेवक आहेत. आणि हे कुठे आहेत? प्रभू श्री ख्रिस्ताच्या उजव्या हातात आहे. असं आपल्याला प्रगटीकरणमध्ये आत्ताच आपण वाचलं 21. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले, त्यांचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे गुण हे आहे की ते 7 तारे 7 मंडळाचे दूत आहेत. म्हणजे मंडळाची सेवा करणारे हे 5 सेवक आणि 7 समया या 7 मंडळे आहेत. प्रभू श्री ख्रिस्त मंडळीमध्ये उपस्थित आहे, तो मंडळीमध्ये हजर असतो. आणि आपण पाहिलं की प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा मनुष्य म्हणून आला होता तेव्हा तो सभास्थानामध्ये जायचा. सभास्थानामध्ये बायबल म्हणजे नियमशास्त्र वाचायला त्याला आवडायचं. आणि नियमशास्त्र वाचणारे सभास्थानात कधी येतात? सर्वांच्या आधी येतात, कारण त्यांना ते नियमशास्त्र नेमून दिलेलं आहे, ते वाचायचं असतं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला एकदा यशाचा ग्रंथ देण्यात आला आणि तो त्यांनी वाचला होता. यशाचा 61वा अध्याय त्यांनी वाचला होता नासरेतातल्या सभास्थानामध्ये. म्हणजे येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आधी यायचं. देवबाप्पाची स्तुती असो. आपणही मंदिरामध्ये वेळेवर, वेळेच्या आधी आलं पाहिजे, कारण प्रभू श्री ख्रिस्त जर आपली वाट पाहत आहे तर आपण त्याला मान देण्यासाठी मंदिरामध्ये आधी आलं पाहिजे. देवबाप्पाची स्तुती असो. हा जो विश्वासाचा खडक आहे ना आपला, ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, तो काय करतो पाहूया.
यशया 32वा अध्याय 2रं वचन आपण वाचू. यशया 32वा अध्याय 2रं वचन. पुन्हा वाचा. हां 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 देवबापाची स्तुती असो. डिस्प्ले करा. बरं ठीक आहे, पुन्हा एकदा वाचा. वाऱ्यापासून आसरा, वादळापासून निवारा, असा मनुष्य होईल. हां वृक्षभूमीत, हां 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 तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तप्त भूमी असेल तर आपल्याला विशाल खडकाची छाया असा तो आपल्याला असतो. कष्ट, दुःख, त्रास, वाईट प्रसंग, अशा कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्याला आसरा आणि आधार याची गरज असते. आणि आसरा आणि आधार आपल्याला कुणाचा असतो त्यावेळेला? प्रभू येशू ख्रिस्ताचा. कारण तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो आपल्याला आधार देतो, आपलं दुःख निवारण करतो, आपले अश्रू पुसतो आणि काळाच्या ओघामध्ये जात असताना आपण त्याच्याबरोबर असलो की आपल्याला छाया, सावली प्राप्त होते आणि पुन्हा एकदा आपण त्याच्या नावाने आनंद करतो, आनंद प्राप्त होतो. देवबापाची स्तुती असो. हा जो ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र, हा जो विश्वास आहे तो खडक आहे आणि तो खडक आपल्याला वाऱ्यापासून पण आसरा देतो, वादळापासून निवारा देतो. तप्त भूमी असेल तर ती विशाल खडकाची छाया असा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सहाय्य आणि मदत करण्यास सदैव तत्पर असतो. ही जी मंडळी आहे तिचा संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त आहे असं आपण पाहिलेलं आहे. या खडकावर मी आपली मंडळी रचेन. खडक काय आहे तर ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र हा विश्वास धरणं. हा विश्वास म्हणजे काय आहे? खडक आहे. आणि हा खडक आपल्याला काय देतो? छाया, आसरा, निवारा येशू ख्रिस्त आपल्याला देतो. ही मंडळी विकत घेण्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतलेलं आहे. त्याने चाबकाचे फटके खाल्ले, त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त त्याने त्या वधस्तंभावर काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. आणि दुकानात गेल्यावर जसा एखादी वस्तू आपण पैसे देऊन म्हणजे मोल देऊन विकत घेतो आणि विकत घेतली की मग ती आपली असते, तसं येशू ख्रिस्ताने मोल देऊन खंडणी भरून आपल्याला विकत घेतलेलं आहे. ते एक वचन वाचूया. कलस्सेकरास पत्र 1 अध्याय 14 वचन. कलस्से 1:14. हां हां खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. तर त्याने जे रक्त अर्पण केलं तेच काय आहे? भरलेली त्याने काय आहे? खंडणी आहे. आणि त्या खंडणीच्याद्वारे आपल्याला काय मिळालेली आहे? मुक्ती मिळालेली आहे. आपल्याला तारण मिळालेलं आहे. आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताचे आशीर्वाद, स्वर्गीय जीवन मिळालेलं आहे. आपल्या पापांची त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताद्वारे काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. देवबापाची स्तुती असो. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन वाचूया. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर घडी आहे आणि त्याचा पुत्र येशू त्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध. तर ही मंडळी विकत घेण्यासाठी त्याने स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे, अशासाठी की त्याचं रक्त पवित्र आहे आणि त्या पवित्र रक्ताद्वारे आपल्या पापांची काय होते? क्षमा होते. आणि जे क्षमा पावलेले आहेत ते निवडलेले आहेत. ते कोण आहेत? निवडलेले आहेत. वचन आहे बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. वाचूया मत्ते 22 अध्याय 14 वचन. मत्ते 22 अध्याय 14 वचन.
कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले पण निवडलेले थोडके आहेत. आणि जे निवडलेले आहेत त्यांचा विश्वास काय आहे? ख्रिस्त जीवनदेवाचा पुत्र आहे, हा विश्वास आहे. जे निवडलेले आहेत त्यांचा या विश्वासामुळे काय झालेलं आहे? तारण मिळालेलं आहे. या विश्वासामुळे त्यांच्या पापांची क्षमा प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्या पवित्र रक्ताने केलेली आहे. आणि म्हणून जे निवडलेले आहेत ते भक्तिभावाने कुठे येतात? त्याच्या चर्चमध्ये येतात. ज्याने जे मंडळी येशू ख्रिस्ताने स्थापलेली आहे त्या चर्चमध्ये मोठ्या भक्तिभावाने येतात. कारण परमेश्वराची उपस्थिती या मंदिरामध्ये आहे आणि त्याचे नेत्र सतत या मंदिराकडे लागलेले असतात. वाचूया आपण ते एक वचन, दुसरी इतिहास 7:16. दुसरी इतिहास 7वा अध्याय 16 वचन. या मंदिरी माझे नाव सर्व काळ राहावे म्हणून मी हे नेमून पवित्र. बघा, या मंदिरी माझे नाव सर्व काळ राहावे म्हणून मी हे पवित्र केलं आहे. देवाची स्तुती असो. पुढे, माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील. परमेश्वराचे नेत्र, परमेश्वराचं मन मंदिरामध्ये सतत लागलेलं असतं. आणि म्हणून तो पाहत असतो की मंदिरामध्ये माझे निवडलेले लोक जे आहेत ते येतात, भक्तिभावाने येतात. आणि म्हणून परमेश्वर त्या शब्दात दिवशी, नेमलेल्या त्याने दिवशी आशीर्वाद देण्यास इच्छुक असतो. तो आपल्या लेकरांना आशीर्वाद देतो. आणि म्हणून ते आशीर्वाद घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये आलं पाहिजे. कारण त्याचे नेत्र आणि त्याचं मन मंदिराकडे सतत लागलेलं असतं. तो आपल्याला वादळापासून निवारा देतो, वाऱ्यापासून आसरा देतो, तप्त भूमीमध्ये विशाल खडकाची छाया असा तो आपल्यासाठी आहे. आणि आपल्याला जेव्हा त्याने मंडळी स्थापली आपल्याला, तेव्हा त्याने त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताने धुवून शुद्ध केलं, निवडलं आणि त्याने आपल्याला त्याच्या शरीराचा भाग बनवलेला आहे. देवबापाची स्तुती असो. यामध्ये 16व्या अध्यायामध्ये आपण आणखी एक वचन पाहूया. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस. 16वा अध्याय 18 वचन. तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. अधोलोक, सैतान, याचं काहीच चालणार नाही. सैतान तुमची शांती, तुमची भक्ती, तुमचा विश्वास, तुमची सेवा, तुमची वर्शिप, तुमचे आशीर्वाद नष्ट करण्याची इच्छा बाळगतो. तुमचे आशीर्वाद, तुमची सेवा, तुमचा विश्वास, तुमची भक्ती, तुमची शांती नष्ट करण्याचं काम सैतानाचं आहे. डिस्टर्ब करणे. परंतु जर आपला हा पाया मजबूत आहे, ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र, हा खडक विश्वास आपला मजबूत आहे, आणि जर आपण देवाचे, त्याच्या पवित्र शुद्ध रक्ताने धुवून शुद्ध केलेले, त्याचे निवडलेले लोक आहोत, तर सैतानाच्या या अधोलोकाच्या द्वाराचं आपल्या पुढे काहीच चालणार नाही. देवबापाची सहभागिता जी आहे ती आपल्याला मिळतच राहणार आणि देवबाप आपल्याला त्याची सहभागिता देतच राहणार. आणखी एक वचन आहे 19वं. मी तुला स्वर्गाच्या राज्याचे किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळी करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हे पेत्राला आणि सगळ्यांसाठी आहे. ही तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. म्हणजे किल्ली म्हणजे काय? तू उघडायचं, तू आत जायचं, एवढा अधिकार आहे तुला. मध्ये काही बंधन नाही. येशू ख्रिस्त द्वार. देवबापाची स्तुती असो. हे पेत्रासाठी पण आहे, तुम्हा आमच्यासाठी, सगळ्यांसाठी. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात येईल. ही किल्ली, जर विश्वास तुमच्याकडे असेल, जर प्रभू येशू ख्रिस्तावर तुमची प्रीती असेल, तुम्ही मानत असाल, तर ही किल्ली आपल्याला परमेश्वर देतो. आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. पृथ्वीवर काय बांधायचं आहे आणि पृथ्वीवर आपल्याला काय मोकळं करायचं आहे? पृथ्वीवर आपल्याला जे बांधायचं आहे ती दुष्ट शक्ती, सैतानी शक्ती, अंधकाराची शक्ती, त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बांधायचं आहे. म्हणजे स्वर्गात ते बांधलं जाईल, म्हणजे स्वर्गातून ते मान्य केलं जाईल.
पृथ्वीवर जर आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दुष्ट शक्तींना बांधलं तर स्वर्गात ते बांधलं जाईल, म्हणजे स्वर्गात ते मान्य केलं जाईल. पृथ्वीवर काय मोकळं करायचं? पृथ्वीवर आशीर्वाद, शांती, आनंद, संपन्नता हे मोकळं करायचं येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि हे आशीर्वाद, शांती, आनंद, अधिकार, समृद्धी, संपन्नता हे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण जेव्हा मोकळं करतो, रिलीज द ब्लेसिंग्स इन द नेम ऑफ जीसस, असं जेव्हा करतो ते स्वर्गात मोकळं केलं जातं, म्हणजे स्वर्गात मान्य केलं जातं. आणि म्हणून आपण निवडलेले लोक आहोत, तर हा अधिकार आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने इथे दिलेला आहे की पृथ्वीवर जे तुम्ही बांधाल दुष्ट शक्तींना, त्या स्वर्गात बांधल्या जातील, म्हणजे स्वर्गात मान्य केलं जाईल. पृथ्वीवर जे तुम्ही मोकळं कराल, आनंद, शांती, आशीर्वाद, ते स्वर्गात मोकळं केले जाईल, म्हणजे स्वर्गात ते मान्य केलं जाईल. आमेन. मंडळीचा संस्थापक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडळीचा पाया म्हणजे खडक काय आहे? ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, हा विश्वास. विश्वास हा पाया आहे मंडळीचा. परमेश्वर आपल्या मंडळीमध्ये हजर असतो. येशू ख्रिस्त समयांमध्ये म्हणजे मंडळांमध्ये हजर असतो. आणि त्याने शब्बात दिवस नेमून ठेवलेला आहे पवित्रपणे पाळ यासाठी, की त्याने त्या शब्बात दिवशी नुसता विसावा घेतला का? नाही, तर त्याने शब्बात दिवशी काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. तो आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण मंदिरामध्ये आलं पाहिजे शब्बात दिवशी. आणि तो आशीर्वाद म्हणजे काय? तर परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, त्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. आणखी काही अधिकार आपल्याला दिलेत निवडलेल्या लोकांसाठी. स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या म्हणजे स्वर्गीय राज्य तुम्ही ओपन करा, तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही स्वर्गीय राज्यामध्ये जा, तुम्हाला अधिकार आहे. जे पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. आमेन. पण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवप्पा, सर्व मान, महिमा, आदर, गौरव केवळ तुलाच असू दे. देवप्पा, या मंडळीचा संस्थापक तू आहेस म्हणजे उपकार मानतो. प्रभूजी, ही मंडळी एका स्ट्रॉंग, विशाल अशा खडकावर ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र या विश्वासावर उभी आहे म्हणून तुझे उपकार मानतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त जो या मंडळीची काळजी घेतो, आशीर्वाद देतो, त्याच्या पवित्र आणि गोड नावात मागतो, ऐक पित्या. आमेन.